नमस्कार. रामकृष्ण हरी. चला मंडळी, आज काय बनवले? तर मंडळी, आज मी बनवले फ्लावरची भाजी बनवली. तर ह्याची पूर्ण रेसिपी मी आज तुम्हाला शेअर करणार आहे. तर मंडळी, या ठिकाणी मी तुम्हाला दिसतंय की भाजी सर्व करतानाचा व्हिडिओ हा आहे. तर अशा प्रकारे मी ह्या प्लेटमध्ये ती भाजी सर्व केलेली आहे. चला तर बघू आता आपण काय काय लागणार आहे आपल्याला. सर्वप्रथम मी एक कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. जर तुम्हाला जास्त लागत असेल तर जास्त तेल तुम्ही घेऊ शकता. मी थोडंसंच घेतलेलं आहे. एक पळी तेल घेतलेलं आहे. जिरे टाकली, मोहरी टाकली आणि चांगलं तडतडून दिलं. त्याचसोबत हा मी कढीपत्ता ठेवलेला आहे. जो थोडासा तुम्हाला सुकलेला दिसत असेल, तर जर मी साठवून ठेवलेला कढीपत्ता आहे तो, त्याची पण चव अतिशय सुंदर लागते. त्याचबरोबर मी कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा चांगला लाल होऊन द्यायचा. कांदा लाल झाल्यानंतर व्यवस्थित त्याला असं हलवून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये, जेणेकरून तो लवकर शिजला जातो. मी हे वाटण तयार केलेलं आहे. हे वाटण आपल्याला त्यात टाकायचं. याच्यामध्ये खोबरं आहे, लसूण आहे आणि आलं आहे. हे वाटण टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि व्यवस्थित त्याला परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी टमाटे टाकलेले आहेत. एक टमाटा यासाठी मी वापरलेला आहे. तिखट, लाल तिखट, काळं तिखट, लाल तिखट आणि हळदी असं मी यामध्ये वापरलेलं आहे. जास्त तिखट करणार नाही भाजी ही. कारण कसं होतं, जर जास्त तिखट टाकलं, मीठ टाकायचं आत्ता. जास्त तिखट टाकलं तर भाजी जास्त तिखट होते आणि कसं होतं, जर म्हणजे मला सपोज तिखट आवडतं, पण घरच्यांना, इतरांना तिखट समजा आवडत नसेल, तर मग काढता येत नाही आपल्याला. त्यामुळं कमी तिखटाची भाजी करायची आणि सोबती ठेचा वगैरे असं काही ठेवायचं. आता मी हा फ्लावर याच्यामध्ये टाकलेला आहे. तो मी उकडून घेतलेला आहे. मस्तपैकी त्याला कापला आणि उकडून घेतला थोडा गरम पाण्यामध्ये. असं छान जास्त नाही उकडायचा शिजूस्तर वगैरे, कारण आपण भाजीत तो शिजवणार आहोत. फक्त त्याच्यामधले काय छोटे थोडेफार किडे वगैरे, आळ्या वगैरे असतील तर त्या धुतल्यामुळं गरम पाणी टाकल्यामुळं त्या निघून जातात. गरम पाण्यामध्ये उकळल्यामुळं त्या निघून जातात. तर आता मी हा फ्लावर टाकून घेतला आहे. थोडं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये चवीनुसार आणि त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला किती क्वांटिटी बनवायची ती त्यानुसार त्यात पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकलं त्यानंतर काय करायचं, आपण झाकून ठेवायचं. चांगलं शिजून घ्यायचं. शेंगदाण्याचं कूट टाकायचं याच्यामध्ये, तो विसरायचं नाही टाकायला. भाजीला घट्टपणा येतो शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर. आणि अशा प्रकारे आपली भाजी तयार होते. फ्लावरची भाजी अतिशय पौष्टिक अशी असलेली आहे. तर त्यामुळं तुम्ही फ्लावरची भाजी भरपूर जणांना आवडत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही जर बनवली तर भरपूर जणं ज्यांना आवडत नाही ते पण खातील भाजी. चांगली चवीची होती. भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. चवीला अतिशय चविष्ट अशी लागणारी ही फ्लावरची भाजी आहे. तर मंडळी, अशा प्रकारे मी ही भाजी बनवून घेतलेली आहे. भरपूर पाणी टाकलं होतं मी. तर हिची क्वांटिटी बघा किती कमी झालेली आहे. तर अशा प्रकारे ही आपली भाजी तयार आहे. चला मंडळी, डिशमध्ये सर्व करून घेऊ आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा,
लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा रेसिपी. छान छान खात राहा मंडळी.